सुरुवातीपासून बच्चू कडू हे मराठा आरक्षणाकरता पॉझिटिव्ह आहेत आणि प्रत्येक वेळेस त्यांनी जरांगेंच्या सोबत त्यांनी मध्यस्थी साधली काही वेळेस आणि काही वेळेस ते पाठीमागं खंबीरपणे ताठ कण्याने आणि मानेने मराठी बाण्याने ते उभे आहेत. अशा वेळेसच बघा आता बच्चू कडू हे ओबीसी नेते आहेत. बच्चू कडू हे कुणबी नेते आहेत आणि हे कुणबी असताना हे ओबीसी मध्ये असताना सुद्धा त्यांनी ओबीसीचे सध्या महामेळावे झाले यामध्ये त्यांचा सहभाग दिसला नाही, कारण ते भक्कमपणे पूर्ण वेळ हे उभे होते मराठा आरक्षणाच्या बाजूने, परिवाराच्या बाजूने. अशा वेळेसच काल 19 तारखेला जरांगे पाटील आणि बच्चू कडू यांच्यामध्ये वार्तालाप झाली, कारण सरकारकडनं प्रपोजल घेऊन बच्चू कडू आले होते. बच्चू कडूंनी त्यांच्याशी चर्चा केली, नातेवाईक निकष ठरवायचा कसा. त्यानंतर आरक्षणाविषयी त्यांनी दोघांनी चर्चा केली. या दोघांमध्ये ताळमेळ लागला नाही. त्यांनी जो काही गोष्टी आहेत जर त्यांना काही अहवाल मिळाला जाऊन त्यांनी तो अहवाल शासनाला दिला. त्यांनी काल स्पष्ट सांगितलेलं आहे की आता माझं एक राजकीय नेता म्हणून, एक राजकीय मध्यस्थी म्हणून माझं काम संपलं. आता मी आंदोलक म्हणून उभा आहे जरांगे पाटलांच्या पाठीमागं आणि मी आता आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. नेमकं राजकीय समीकरण काय जोडता येईल. बच्चू कडू भक्कमपणे जरांगे पाटलांच्या पाठीमागे चालू आहेत, उभे आहेत. अशा वेळेस जर राजकारणामध्ये बच्चू कडूनं जरांगे पाटलांना घेतलं तर त्यावेळेस महाराष्ट्रामधील समीकरण काय असेल एक मुद्दा येईल. आणि त्यावेळेस पुढला एक मुद्दा आपल्याला समजून घेता येईल की बच्चू कडू आणि बाळासाहेब आंबेडकर या दोघांचं जास्त लक्ष आहे जरांगे पाटलावरचं. ह्या तिघांचं पण जे मत सरणी आहे किंवा विचारसरणी आहे ते विचारसरणी आपल्याला समान बघता येईल. यावेळेस ह्या तिघांचे विचारही सेम आहेत, तिघांचे काम करण्याची पद्धती पण सेम आहेत. तिघे पण फक्त गरिबासाठी जगतात. बच्चू कडूनं भारतामधील आणि महाराष्ट्रामधील जे अपंगासाठी काम केलेलं आहे ते काम आतापर्यंत कोणीच केलं नव्हतं. फक्त त्यांनी आपल्या मतदारसंघापुरतं काम नाही केलं, तरी पूर्ण महाराष्ट्राकरता काम केलेलं आहे अपंगाचं. असंच हे नेते आहेत. हे कुठलाही मनामध्ये स्वार्थ नाही घेत आणि ते स्वार्थापैकी राजकारण करत नाही. बच्चू कडूचा पक्ष लहान आहे, त्यांचे 1-2 आमदार असतात, तरीही ज्यांची सत्ता आहे त्यात ते सामील होतात. आपल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर ते त्यांच्या विरोधामध्ये उठतात. ते ह्या गोष्टी बघत नाहीत की आता आम्ही सत्तेमध्ये येऊन बसलेलो आहे, आम्ही ह्या गोष्टी बोलायला नको आहेत. त्या ह्या कुठल्या गोष्टी बोलत नाहीत. त्यांचा फक्त एकच आग्रह असतो, तो आग्रह म्हणजे आपल्या मतदारसंघामधील कामं कशा प्रकारे झाले पाहिजेत आणि आपला मतदारसंघ कशा प्रकारे समोर आला पाहिजे, आपल्या मतदारसंघामध्ये कशा प्रकारे योजना आल्या पाहिजेत, निधी आला पाहिजे, याकडे बच्चू कडूंचं लक्ष असतं. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की माझं आता एक सत्ताधारी मध्यस्थी म्हणून माझं काम झालं. आता मी मराठा आंदोलक म्हणून मराठाच्या पाठीमागं उभा असेल आणि त्यासोबत मुंबईला मी आंदोलक म्हणून जाईल. म्हणून त्यांनी कूच केलेली आहे काल. तर बच्चू कडू मनोज जरांगे पाटील हे सोबत लढत आहेत. ज्यावेळेस दिल्लीमध्ये शेतकऱ्याचं आंदोलन चालू होतं त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी बच्चू कडू गेले होते आणि परिणामी त्या आंदोलनाला सुद्धा काही वेगळं रूप मिळालं होतं. असंच आता बच्चू कडू मराठाच्या बाजूनं हे भक्कमपणे उभा आहेत. याच्यामध्ये याची दूरदृष्टी असू शकते की भविष्यामध्ये मनोज जरांगे पाटलासोबत जो मराठा समाज आहे तो मराठा समाज पूर्णपणे एकत्रित होईल आणि याचा फायदा बच्चू कडूंना पण होईल आणि बाळासाहेब आंबेडकरांना होईल. जर ह्या दोघांनी भविष्यामध्ये युती केली तर यांचं जे राजकीय जे समीकरण आहे महाराष्ट्रामधलं ते राजकीय समीकरण पूर्णपणे बच्चू कडू आणि बाळासाहेब आंबेडकर जरांगे पाटील ह्या तिघाचा असेल. म्हणजे एक प्रस्थापित जो श्रीमंत वर्ग आहे, जो श्रीमंत मंत्री असतील, आमदार असतील किंवा नेते असतील, ह्या श्रीमंतांचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व नक्कीच राहणार नाही या ठिकाणी आणि अस्तित्व पूर्णपणे निघून जाईल. आणि ह्यावेळेस एक वंचित घटक, ओबीसी घटक, ओबीसीमध्ये फक्त काही ठराविक कास्ट पुढे आहेत, जे बॅक कास्ट आहेत ते पाठीमागे जाती आहेत,
त्यांना सुद्धा पुढे यावं लागेल. आणि हे पुढे आणायचं काम हेच त्रिमूर्ती करतील. ज्यावेळेस त्रिमूर्तीचं सरकार येईल महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस या गोष्टी आपल्याला सर्व बघता येतील. अन्यथा हेच पक्ष फोडाफोडी, त्यानंतर पक्ष फुटत नसेल, पक्ष बळजबरीनं फोडायचा, बळजबरीनं फुटत नसेल मागे ईडी CBI लावायचं, त्यांनाही फुटत नसेल त्यांना अटक करायची, पूर्ण ब्लॅकमेलिंग करून आपलं पोळी भाजून घ्यायची. हे कामं सध्या चालू आहेत आणि हेच कामं चालू राहणार भविष्यामध्ये. जाती जातीमध्ये भांडणं, माणसामध्ये द्वेष निर्माण करायची भावना तयार करायचं गावागावापासून, याचं आपण उदाहरण बघू शकता. ओबीसी वर्सेस मराठा जे सध्या आंदोलनाचं जे महाराष्ट्रामध्ये जो ट्रेंड चाललेला आहे, ज्यावेळेस एखाद्या मराठ्यानं सभा घेतलं त्याच्या विरोधामध्ये लगेच ओबीसीचं सभा उभा राहिलीच पाहिजे. हे जे भांडण लावायचे कामं सध्या महाराष्ट्रामध्ये चाललेली आहेत, याला खत पाणी घालायचं कामं हे प्रस्थापित करत आहेत आणि ह्या गोष्टीही भविष्यामध्ये अजून वाढलेल्या लागतील. त्यामुळे ह्या गोष्टी थांबवणं हे गरजेचं आहे. ज्या देशामधील लोकशाही ज्या देशामध्ये लोकशाही असेल त्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा प्रबळ असला पाहिजे, मग त्या लोकशाहीला धोका नसतो. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये लोकशाहीला धोका होतोय हे आपल्याला बघायला मिळतं. कारण सध्या आपल्यातले जे विरोधी पक्ष आहे तोच भक्कम आणि सक्षम राहिला नाही आणि ते ठेवणारही नाही. त्यामुळं सध्या सत्ता बदलाची गरज महाराष्ट्रामध्ये आहे आणि याच्यामध्ये बच्चू कडू, बाळासाहेब आंबेडकर आणि जरांगे पाटील यांची भूमिका काय असेल हे सुद्धा गोष्टी पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला एकूणच याविषयी नेमकं वाटतंय का नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून शेअर करा. जय हिंद सर्वांना, जय महाराष्ट्र, जय शिवराय.